नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण इंग्रजी व्याकरण मधील 1 ते 5 जे काही प्रकार आहेत शब्दांच्या जाती, याचे 1 ते 5 प्रकार या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे। त्यात नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब या 5 प्रकारांची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। पुढील जो काही आपला टॉपिक आहे किंवा शब्दांच्या जाती यातील जो काही 6वा प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे प्रीपोजिशन। प्रीपोजिशन म्हणजेच काय तर शब्दयोगी अव्यय। प्रीपोजिशन म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय। मग या घटकासंदर्भात माहिती समजून घेत असताना आपल्याला अनेक असे काही शब्द येणार आहेत की त्या शब्दांचा वापर प्रत्यक्ष वाक्यामध्ये आपल्याला करायचा आहे। मग त्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा शब्दप्रयोग झाल्यानंतर त्या शब्दाचा वापर केल्यावर त्या वाक्याचा अर्थ काय होईल ते आपल्याला प्रत्यक्ष समजून घ्यायचं आहे। आता शब्द कोणकोणते आहेत तर शब्द अनेक आहेत। या ठिकाणी तुम्ही शब्द पाहत असाल, हे जे शब्द आपण लिहिलेले आहेत या शब्दांचा आपण मराठी अर्थासहित ती माहिती आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर दिलेल्या शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने करायचा त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। ठीक आहे। मग हे जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्याला जर माहिती असतील तर आपल्याला वाक्याचा अर्थ सहज कळू शकतो। पहा, शब्दांचे अर्थ माहिती असतील तर वाक्याचा अर्थ कळू शकतो, कारण शब्दांपासूनच वाक्याची निर्मिती होत असते। ठीक आहे। म्हणून आपल्याला शब्दसंग्रह वाढवणं गरजेचं आहे। तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की इंग्रजी इम्प्रूव्ह करायचे असेल तर व्होकॅब्युलरी इन्क्रीज करा। इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी म्हणजेच काय तुमचा शब्दसंग्रह वाढवा, तुमचा शब्दसाठा वाढवा। म्हणजेच आपल्याला इंग्रजी वाक्यांमध्ये जे काही शब्द वापरलेले असतात त्या शब्दांचा अर्थ कळेल आणि आपण ती वाक्य रचना सहजरित्या करू शकू। ठीक आहे। ठीक आहे। तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रीपोजिशन। प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय। आता शब्दयोगी अव्यय शब्द कोणते आहेत तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय व त्याचे अर्थ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ते आपण प्रत्यक्ष समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय त्याची डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे। ओके। तर पहा, प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय डेफिनेशन कशी आहे। A preposition is a word which is used with a noun or pronoun to show its relation to other living thing or person in the sentence. पहा काय म्हटलेलं आहे, a preposition is a word which is used with a noun or pronoun to show its relation to other living thing or person in the sentence. याचा अर्थ काय तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम, जो वाक्य दिलेला असेल त्या वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा त्याच वाक्यातील एखादा नाम आलेला असेल किंवा एखादा सर्वनाम आलेला असेल तर नाम किंवा सर्वनाम यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवणारे जे काही शब्द असतील त्या शब्द समूहाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। पहा, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविणाऱ्या शब्दास किंवा त्या शब्द समूहास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। नाम आला असेल, सर्वनाम आला असेल, मग नाम आणि सर्वनाम यांचा त्याच वाक्यातील इतर शब्दांसोबत कोणता संबंध आहे हे दर्शवण्याचं काम जे शब्द समूह करत असतात किंवा जो शब्द करत असतो त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रीपोजिशन असे म्हणतात।
मग हे शब्द कोणते आहेत की कोणत्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणत असतो? शब्दयोगी प्रकारामध्ये कोणकोणत्या शब्दांचा समावेश होत असतो तर ती शब्द आपण समजून घेतोय या ठिकाणी. पहा, शब्दयोगी अव्यय व त्यांचे अर्थ. सुरुवातीला आपण हे शब्द वाचून समजून घेणार आहोत आणि नंतर प्रत्यक्ष आपण एक्झाम्पलच्या माध्यमाने त्या शब्दांचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. वाक्य समजून घ्यायचे असतील तर वाक्य समजण्यापूर्वी आपल्याला हे शब्द समजून घ्यावे लागतील. ओके. तर पहिला पहा, अबाउट. अबाउट या शब्दाचा अर्थ काय आहे? अबाउट मीन्स विषयी, लगत, भोवती किंवा सुमारास, किंवा आपण सुमारे पण म्हणू शकतो. अबाउट मीन्स विषयी, लगत, भोवती, सुमारास. या शब्दांसाठी अबाउट या शब्दाचा वापर केला जातो. अबाउट वर पेक्षा वरच्या दर्जाचा, वर किंवा पेक्षा वरच्या दर्जाचा, म्हणजेच प्रत्यक्ष संपर्क नाही. आपण म्हणतो ना क्वालिटी, हाय क्वालिटी, त्या प्रकारे. अशा वेळेस अबाव या शब्दाचा वापर केला जात असतो. नेक्स्ट, अक्रॉस. अक्रॉस मीन्स ओलांडून, पलीकडे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. ओलांडून किंवा पलीकडे म्हणजे थोडक्यात काय तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. आफ्टर. आफ्टर मीन्स मागे किंवा नंतर. अलॉंग बाजूने किंवा कडेने. ॲमिस्ट च्या मध्ये. ॲमिस्ट च्या मध्ये म्हणजेच मोजता न येणाऱ्या गोष्टींमध्ये या शब्दाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, धूर असेल किंवा प्रकाश असेल. धूर आपण काउंट करत नाही, प्रकाश आपण मोजू शकत नाही. ठीक आहे. अमॉंग. अमॉंग मीन्स च्या मध्ये, च्या आत, अनेकांच्या मध्ये. काय म्हटलेलं आहे? अमॉंगचा वापर केव्हा केला जातो? च्या मध्ये, च्या आत किंवा अनेकांच्या मध्ये. गर्दी असेल, त्या गर्दीमध्ये एखादा व्यक्ती असेल तर अशा वेळेस त्याचा वापर केला जातो. बिफोर. बिफोर समोर किंवा पूर्वी. बिफोर या शब्दाचा प्रयोग केव्हा केला जातो? समोर किंवा पूर्वी. बिसाइड च्या बाजूला, च्या जवळ. बियॉन्ड. बियॉन्ड मीन्स पलीकडे. ड्युरिंग. ड्युरिंग मीन्स च्या कालावधीत. फ्रॉम. फ्रॉम मीन्स पासून. इनटू बाहेरून आत. इनटू बाहेरून आत. ऑन वर. टिल पर्यंत. बिटवीन दोघांच्या मध्ये किंवा आपण दरम्यान म्हणू शकतो, दोघांच्या मध्ये. बाय कडेला, जवळून, कडेने, कडेशी, कडेपर्यंत, कडेकडून. फॉर करिता किंवा साठी. इन आत. इन हा शब्द का वापरला जातो किंवा वापरला जातो तर स्थिती व स्थिरता दर्शवण्यासाठी इन या शब्दाचा प्रयोग केला जातो. ऑफ चा, ची, चे, च्या, ची षष्टी विभक्ती. ओके. थ्रू च्या मधून, च्या पर्यंत. अप वर. अपॉन. अपॉन. अपॉन मीन्स च्या वर. विदाउट शिवाय किंवा वाचून. बिलो खाली. बिलो मीन्स खाली. तर हे जे काही शब्दयोगी अव्यय आहेत, जे एक्झाम्पल्स आहेत, जे शब्द आहेत, या शब्दांचा आपल्याला प्रत्यक्ष वापर करायचा आहे. प्रत्यक्ष आपण वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर आताच आपण जे काही शब्द होते शब्दयोगी अव्ययांचे, की ज्या शब्दांचा वापर प्रत्यक्ष वाक्यांमध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो, ते आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत, त्याच्या माध्यमातून ते आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 2 डायग्राम आपण तयार केलेले आहेत. पहा, 1 आणि
ही दोन. आता तुम्ही म्हणाल मग ग्रामर मध्ये इंग्रजी व्याकरण मध्ये आकृत्या असतात का? बरोबर. परंतु आपल्याला जे काही आपण शब्द समजून घेतलेत, वाचून समजून घेतले, शब्दयोगी अव्ययाचे शब्द कोणते ते समजून घेत असताना ही डायग्राम जर आपण पाहिली तर अधिक आपल्याला क्लिअर होणार आहे. ते कसं, तर हा जो काही स्क्वेअर आहे त्या स्क्वेअर मध्ये एक सिम्बॉल दिसतोय बघा. या ठिकाणी एक सिम्बॉल आहे. मग याला काय म्हटलेलं आहे तर इन. इन म्हणजेच काय की त्या स्क्वेअरच्या आत असलेला एखादा घटक, एखादी वस्तू चौकोनाच्या आत असलेला. ठीक आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲरो दाखवलेले आहेत. त्याच्या माध्यमातून ते आपल्याला समजायला अगदी सोपं जाणार आहे. ते कसं, आता हा जो काही बाण दाखवलेला आहे तो पहा, स्क्वेअरच्या बाहेर म्हणजेच पुढील बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला हा जो ॲरो आहे तो खालच्या दिशेने आहे, त्याला आपण डाऊन म्हटलेला आहे. डाऊन खाली, हा वर. आणि या ठिकाणी पहा हा जो सिम्बॉल आहे, ही जी काही डॉट डॉट लाईन दिसते त्याच्यावर एक सिम्बॉल आहे या ठिकाणी ओव्हर म्हणजे वर किंवा अंतराळी म्हणजे सर्वांच्या वरती असलेला. ओके. परत या ठिकाणी आहे पहा, हा ॲरो आत गेला. इनटू. इनटू मीन्स बाहेरून आत, बाहेरून त्या स्क्वेअर मध्ये गेलेला आत. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी पहा टू ॲरो दाखवलेला आहे चौकोनाकडे, टूवर्ड्स च्याकडे, चौकोनाकडे. ओके. अंडर स्क्वेअरच्या खाली, अंडर खाली आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला ते सोपं जातं समजायला. इथे पाहिले तर इथं सुद्धा तेच आहे. पहा, अमॉंग च्या मध्ये म्हणजेच सर्वांच्या मध्ये असलेला, अमॉंग च्या मध्ये सर्वांच्या मध्ये असलेला. अराउंड. अराउंड मीन्स भोवती, ज्या भोवती. ही पहा, हे भोवती आहेत. हे कशा आहेत? हे भोवती आहेत, सभोवती आहेत. आणि या ठिकाणी पहा थ्रू. थ्रू म्हणजेच काय तर च्या मधून, म्हणजेच याच्या मधून गेलेला. अवे म्हणजेच दूर. बिसाइड म्हणजे बाजूला. आता या ठिकाणी बिटवीन दिसत असेल तुम्हाला. बिटवीन म्हणजेच याच्या आणि याच्या मध्ये असलेला जो काही घटक आहे तो म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये बिटवीन हा शब्द उच्चारत असतो. ओके. बिटवीन. अक्रॉस च्या पलीकडे, अक्रॉस च्या पलीकडे. हेच जे काही शब्द आहेत या शब्दांचा वापर आपण कसं करतो, वाक्यांमध्ये या शब्दांचा प्रयोग कोणत्या पद्धतीने केलेला असतो ते आपण सविस्तर समजून घेतोय. ओके. त्यासाठी पहिला पहा प्रीपोजिशनचा उपयोग, शब्दयोगी अव्ययांचा वापर वाक्यात कसा केला जातो ते पहा. पहिला टू. टू या शब्दाचा मराठी अर्थ आहे ला किंवा कडे. टू. ओके. मग याचा वापर कसा केलेला आहे तर तनय इज गोइंग टू स्कूल. तनय इज गोइंग टू स्कूल. एक्झाम्पल आपण समजून घेतोय. टू या शब्दाचा वापर वाक्यात कसा केला जातो. तनय इज गोइंग टू स्कूल. तनय शाळेत जात आहे. तनय शाळेत जात आहे. तनय इज गोइंग टू स्कूल. ओके. पुढचा पहा वी आर गोइंग टू द मुंबई. वी आर गोइंग टू द मुंबई म्हणजेच काय असेल बरं तर या ठिकाणी टू चा वापर झालेला आहे म्हणजेच आम्ही मुंबईला जातोय. ओके. आम्ही मुंबईला जात आहोत. आम्ही मुंबईला जात आहोत. तनय इज गोइंग टू स्कूल. तनय शाळेत जात आहे. ओके. तिसरा पहा अ मँगो फेल टू द ग्राउंड. अ मँगो फेल टू द ग्राउंड म्हणजेच काय अ मँगो फेल टू द ग्राउंड. आंबा जमिनीकडे पडला किंवा जमिनीवर पडला. अ मँगो फेल टू द ग्राउंड. मँगो म्हणजेच आंबा जमिनीवर पडला. थोडक्यात काय की हे जे काही शब्द आहेत या शब्दांचा वापर शब्दयोगी अव्ययांमध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपल्याला या वाक्यांच्या माध्यमातून समजायला मिळतो. पहिला पहा तनय इज गोइंग टू स्कूल.
दुसरा वी आर गोइंग टू द मुंबई. तिसरा अ मँगो फेल टू द ग्राउंड. ओके, खूप सोपा आहे, फक्त आपल्याला ते शब्द समजून घेणं गरजेचं आहे. त्या शब्दांचा जर आपण समजा सराव केला, त्याची प्रॅक्टिस केली तर 100% आपल्याला प्रीपोजिशन हे सहज आपण तयार करू शकतो. ओके, पुढचा पहा, पुढचा शब्द फ्रॉम. फ्रॉम म्हणजेच काय? च्या पासून. फ्रॉम म्हणजेच च्या पासून. त्यासाठी अगदी सोपे सोपे वाक्य आपण घेतलेले आहेत. ते पहा, माय विलेज इज 750 किलोमीटर फ्रॉम रत्नागिरी. सेकंड पहा, पन्हाळा इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम कोल्हापूर. अँड थर्ड, क्लॉथ्स आर मेड फ्रॉम कॉटन. बघा, वाक्य अगदी साधे आणि सोपे आहे. त्यात माय विलेज इज 750 किलोमीटर फ्रॉम रत्नागिरी म्हणजेच काय असेल? माझे गाव रत्नागिरी पासून 750 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, नेक्स्ट, पन्हाळा इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम कोल्हापूर. पन्हाळा इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम कोल्हापूर म्हणजेच पन्हाळा हे जे काही ठिकाण आहे, मग आपण त्याला किल्ला म्हणू शकतो. किल्ला म्हटलं तर या ठिकाणी पन्हाळा फोर्ट येईल, परंतु आपण फक्त पन्हाळा घेतोय. पन्हाळा इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम कोल्हापूर, की पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. पासून, कुठून? तर कोल्हापूर पासून. किती किलोमीटर? तर 20 किलोमीटर. कोणते ठिकाण? पन्हाळा. या ठिकाणी पहा, कुठून म्हणजे पासून, रत्नागिरी पासून माझे गाव 750 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, लास्ट पहा, क्लॉथ्स आर मेड फ्रॉम कॉटन. क्लॉथ्स आर मेड फ्रॉम कॉटन. कॉटन मीन्स कापूस, क्लॉथ्स मीन्स कापड. म्हणजेच कापूस पासून कापड तयार केले जाते. कापूस पासून कापड तयार केले जाते. आहे की नाही सोपं? ओके, लक्षात घ्या, जरा ते समजून घ्या. पुढचं पहा, अप. अप मीन्स पाय या ठिकाणी आहे. वर. अप मीन्स वर. तर त्यासाठी काही आपण वाक्य लिहिलेले आहेत. प्रत्येक शब्दाचे आपण 2-2, 3-3 वाक्य लिहिलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ते अधिक चांगलं समजेल. ओके, फर्स्ट, द चिल्ड्रन क्लाइंब अप द ट्री. द चिल्ड्रन क्लाइंब अप द ट्री. सेकंड, ही इज गोइंग अप द स्टेप्स. ही इज गोइंग अप द स्टेप्स. अँड थर्ड, दे क्लाइंब अप द हग ट्री. दे क्लाइंब अप द हग ट्री. या ठिकाणी जे काही वाक्य लिहिलेले त्या वाक्यांमध्ये तो शब्द कुठे आलेला आहे? तर या ठिकाणी आहे. पहा, फर्स्ट सेंटेन्स, द चिल्ड्रन क्लाइंब अप द ट्री. मुले झाडावर चढली. द चिल्ड्रन क्लाइंब अप द ट्री म्हणजेच काय? मुले झाडावर चढली. ही इज गोइंग अप द स्टेप्स. ही इज गोइंग अप द स्टेप्स म्हणजेच तो पायऱ्या चढत आहे. ही इज गोइंग अप द स्टेप्स, तो पायऱ्या चढत आहे. म्हणजेच कुठे जात आहे? तर वर जात आहे. पायऱ्या चढत आहे ना. उतरत म्हटलं तर काय होईल? डाऊन होईल. बरोबर, अप म्हटलेला आहे किंवा तो चढत आहे म्हणजेच तो वरच्या दिशेला जातोय. अँड थर्ड, दे क्लाइंब अप द हग ट्री. दे क्लाइंब अप द हग ट्री. ते म्हणजेच कोण? तर ते. क्लाइंब म्हणजे चढणे, अप म्हणजेच वर, हग म्हणजेच मोठे, ट्री म्हणजेच झाड. ते मोठ्या झाडावर चढले. ते मोठ्या झाडावर चढले. कोण? तर ते. दे क्लाइंब अप द हग ट्री. ते मोठ्या झाडावर चढले. ओके, पुढचा पहा, डाऊन. डाऊन मीन्स खाली. डाऊन म्हणजेच काय? खाली. तर खाली या शब्दाचा वापर कोणत्या पद्धतीने झालेला आहे? अगदी सोपे सोपे वाक्य आहेत. त्यात पहिला पहा, ही रन डाऊन द हिल साइड. ही रन डाऊन द हिल साइड. सेकंड, टीयर्स रोल डाऊन हिज cheeks. Tears roll down his cheeks. And third, the children will easily come down
द हिल. द चिल्ड्रन विल इझिली कम डाऊन द हिल. मग या वाक्यांचा जो काही अर्थ आहे तो कसा आहे? ही रन डाऊन द हिल साइड. ही मीन्स तो, रन मीन्स धावत येणे, डाऊन मीन्स खाली, हिल साइड म्हणजेच टेकडीवरून. तो टेकडीवरून खाली आला. तो टेकडीवरून खाली आला. टीयर्स रोल डाऊन हिज चीक्स. त्याच्या गालावरून अश्रू खाली आले. त्याच्या गालावरून अश्रू खाली आले. अश्रू माहित आहे ना, टीयर्स, टीयर्स म्हणजेच अश्रू. रोल डाऊन म्हणजेच खाली येणे, बरोबर. टीयर्स रोल डाऊन हिज चीक्स. चीक्स म्हणजेच गालावरून, की त्याच्या गालावरून अश्रू ओघळले किंवा खाली आले. रडताना ही क्रिया होत असते, प्रत्येकाने अनुभव घेतलेला असेल. ओके. द चिल्ड्रन विल इझिली कम डाऊन द हिल. द चिल्ड्रन विल इझिली कम डाऊन द हिल. मुले सहज टेकडीवरून खाली येतील. द चिल्ड्रन विल इझिली कम डाऊन द हिल. की जी काही टेकडी आहे त्या टेकडीवरून मुलं इझी म्हणजे अगदी सहजरित्या ते टेकडीवरून खाली येऊ शकतात. ओके. आपला शब्द आहे ऑन. ऑन म्हणजेच च्या वर. ओके. ऑन कुठे आहे? तर वर आहे, च्या वर, बॉक्सच्या वर. त्याचा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये? द हॅट वॉज ऑन हिज हेड. द हॅट was on his head. Second, the book is on the table. The book is on the table. And third, the children were playing on the ground. The children were playing on the ground. पहिला वाक्य पहा. The hat was on his head. टोपी त्याच्या डोक्यावर होती. कुठे होती? हॅट म्हणजेच टोपी, वॉज म्हणजेच होती, ऑन म्हणजेच वर, हिज म्हणजेच त्याच्या डोक्यावर. ओके. टोपी त्याच्या डोक्यावर होती, वर होती, बरोबर ना. ऑनचा वापर केव्हा केला जातो? तर वर एखादी वस्तू असेल तर ते दर्शवण्यासाठी ऑन या शब्दाचा वापर केला जातो. कारण आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे स्थिती व दिशा दर्शवणारी अव्यय. स्थिती कोणत्या प्रकारची होत आहे, दिशा कोणत्या प्रकारची आहे ते दर्शवण्यासाठी या शब्दांचा अशा पद्धतीने वापर केला जातो. सेकंड पहा. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. ओके. पुस्तक टेबलावर आहे अशा पद्धतीने ते आपण वापरत असतो. अँड थर्ड, द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड म्हणजेच मैदानावर. प्लेइंग कोण करत होते? तर चिल्ड्रन. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड म्हणजेच मुले मैदानावर खेळत होती. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुले मैदानावर खेळत होती. ठीक आहे. या ठिकाणी पहा पुढील शब्द आहे ओव्हर. ओव्हर म्हणजेच काय? तर वर किंवा अंतराळ. या ठिकाणी आपण पाहू शकतो ही जी काही डॉट डॉट लाईन आहे त्याच्यावर आपण एक सिम्बॉल दिलेला आहे, म्हणजे या आकृतीच्या वरच्या दिशेला असलेला शब्दसमूह. ओव्हर म्हणजेच वर किंवा अंतराळ. सर्वांच्या वर, सगळ्यांच्या वर असलेला एखादा सिम्बॉल, एखादी स्थिती दर्शवणारी वस्तू असेल, घटक असेल, ते आपण समजून घेतोय. अँड एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. अँड एरोप्लेन. एरोप्लेन मीन्स विमान. फ्लाइंग म्हणजेच उडणे. ओव्हर म्हणजेच वरती. द सिटी शहराच्या वरती एक विमान उडत आहे. An aeroplane is flying over the city. एक विमान शहराच्या वर उडत आहे. सेकंड, the birds are flying over the head. The birds are flying over the head म्हणजेच काय? आमच्या डोक्याच्या वर पक्षी उडत आहेत. आमच्या डोक्याच्या वर पक्षी उडत आहेत किंवा आमच्या डोक्याच्या वरच्या दिशेला पक्षी हे फ्लाइंग करत आहेत किंवा उडत आहेत. द रूफ इज ओव्हर अवर हेड. द रूफ इज ओव्हर अवर हेड. रूफ मीन्स छप्पर किंवा छेद. अवर हेड म्हणजे आमच्या डोक्यावर छेद आहे किंवा आमच्या डोक्यावर छप्पर आहे. आमच्या डोक्यावर
छेद आहे किंवा आमच्या डोक्यावर छप्पर आहे, डोक्यावर छप्पर असतो बरोबर ना. रूप म्हणजेच आपण त्याला स्लॅब म्हणू शकतो, छेद म्हणू शकतो, छप्पर म्हणू शकतो, तो आपल्या डोक्यावर असतो, अंतराळी असतो बरोबर. आणि म्हणून म्हटलेलं आहे द रूफ इज ओव्हर अवर हेड, की आमच्या डोक्याच्या वर छप्पर आहे किंवा छेद आहे. ओके, पुढचा शब्द पहा, अंडर. अंडर मीन्स च्या खाली, अंडर म्हणजेच च्या खाली. त्यासाठी वाक्य पहा, द डॉग इज जम्पिंग अंडर द ट्री. द डॉग इज जम्पिंग, जम्पिंग मीन्स उड्या मारणे. कुठे? अंडर द ट्री, झाडाखाली. म्हणजेच काय? द डॉग इज जम्पिंग अंडर द ट्री, कुत्रा झाडाखाली उड्या मारत आहे. ओके, द डॉग इज जम्पिंग अंडर द ट्री, कुत्रा झाडाखाली उड्या मारत आहे. नेक्स्ट, माय पेन इज अंडर द टेबल. माय पेन इज अंडर द टेबल मीन्स अंडर द टेबल, माझे पेन कुठे आहे? टेबलाखाली आहे. माझे पेन टेबलाच्या खाली आहे, च्या खाली आहे. इथं पहा, द डॉग इज जम्पिंग अंडर द ट्री, कुत्रा झाडाच्या खाली उड्या मारत आहे. इथे माय पेन इज अंडर द टेबल, माझे पेन टेबलाच्या खाली आहे. And next, we stood is under the tree. We stood, we means आम्ही कुठे उभे आहोत? Under the tree. We stood is under the tree. आम्ही झाडाखाली उभे राहिलो. आम्ही झाडाखाली उभे राहिलो. ओके, पुढचं पहा, in. In means च्या आत. In means च्या आत म्हणजेच बरोबर मध्ये एखादा बॉक्स असेल, एखादी पेटी असेल किंवा कंपास असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, आत असतात, च्या आत. ओके, त्यासाठी पहा, पेन इज इन द बॉक्स म्हणजेच काय? तर पेन कुठे आहे? वेअर इज द पेन? इन द बॉक्स. कुठे आहे? बॉक्स मध्ये आहे. पेन खोक्यात आहे, खोक्यात. पेन खोक्यात आहे. देर आर 2 mangoes in the basket. There are 2 mango in the basket. 2 आंबे कुठे आहेत? तर बास्केट मध्ये आहेत. बास्केट मध्ये 2 आंबे आहेत. ओके, बास्केट मध्ये म्हणजे टोपलीमध्ये, टोपलीत 2 आंबे आहेत. आय एम इन द असेंब्ली हॉल. आय एम इन द असेंब्ली हॉल. असेंब्ली हॉल म्हणजेच काय? विधान भवनाचं सभागृह. तर मी कुठे आहे? आय एम इन द असेंब्ली हॉल. या ठिकाणी प्रीपोजिशन कुठे आहे? तर प्रीपोजिशन या ठिकाणी आहे. पहा, इन प्रीपोजिशन आहे. काय म्हटलेलं आहे? आय एम इन द असेंब्ली हॉल, की मी विधान भवनाच्या सभागृहात आहे. ओके, कुठे आहे? असेंब्ली हॉल म्हणजेच विधान भवनाच्या सभागृहात. पुढचं पहा, इंटू. इंटू मीन्स बाहेरून आत. इंटू म्हणजेच काय? बाहेरून आत, बाहेरचा घटक आत जाणे, त्याच आपण इंटू म्हणत असतो. ते कसं? बॉईज आर गोइंग इनटू द क्लास. बॉईज आर गोइंग इनटू द क्लास. मुले बाहेरून वर्गात जात आहेत. ओके, नेक्स्ट, वी वेंट इनटू द रूम. वी वेंट इनटू, आम्ही कुठे गेलोय? रूम मध्ये गेलोय. कोण? आम्ही खोलीत गेलो. ही ड्रॉप द कॉइन इनटू द जग. कोणी ड्रॉप केलेत? ही म्हणजे तो, त्याने जग मध्ये कॉइन टाकलेत. ही ड्रॉप द कॉइन इनटू द जग, त्याने जग मध्ये कॉइन टाकलेत किंवा नाणे टाकलेत. ओके, त्याने नाणे भांड्यात टाकले किंवा जग मध्ये टाकले. पुढचा पहा, आउट ऑफ. आउट ऑफ मीन्स ज्यातून बाहेर. आउट ऑफ. आउट ऑफ म्हणजेच हा समजा या ठिकाणी स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या बाहेर म्हणजेच तो स्क्वेअरच्या बाहेर गेला, ते चौकोनाच्या बाहेर गेला, आउट ऑफ झाला. कसा झाला? आउट ऑफ झाला. मग ते कसं?
गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ द क्लास. गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ द क्लास. सेकंड, birds come out of its nest. I took my pen out of my bag. पहिला, गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ क्लास म्हणजेच काय, तर मुली वर्गाच्या बाहेर येत आहेत. गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ द क्लास, मुली वर्गाच्या बाहेर येत आहेत. बर्ड्स कम आउट ऑफ इट्स नेस्ट, पक्षी घरट्यातून बाहेर आलेत. पक्षी घरट्यातून बाहेर आले. आय टूक माय पेन आउट माय बॅग. आय टूक माय पेन आउट ऑफ माय बॅग, मी माझा पेन दप्तरातून बाहेर काढला. आय टूक माय पेन आउट ऑफ माय बॅग, मी माझा पेन दप्तरातून बाहेर काढला. पुढचा शब्द पहा, अमॉंग. अमॉंग मीन्स च्या मध्ये. अमॉंग मीन्स च्या मध्ये. ते कसं, an apple is among the leaves. an apple is among the leaves म्हणजेच काय, पानांच्या मध्ये सफरचंद आहे. an apple is among the leaves, पानांच्या मध्ये सफरचंद आहे. सफरचंद कुठे आहे, where is the apple? an apple is among the leaves, की पानांच्या मध्ये सफरचंद आहे. बघा, मध्ये सगळ्यांच्या मधोमध, घोळक्यात, गर्दीत, अनेकांच्या मध्ये. तनय स्टूड अमॉंग हिज फ्रेंड्स. तनय स्टूड अमॉंग हिज फ्रेंड्स, की तनय त्याच्या मित्रांच्या मध्ये उभा आहे. देयर इज अ बॉय अमॉंग हिज रिलेटिव्स. देयर इज अ बॉय अमॉंग हिज रिलेटिव्स, की एक मुलगा त्यांच्या नातेवाईकांमध्ये आहे किंवा नातेवाईकांच्या घोळक्यात एक मुलगा आहे. देयर इज अ बॉय अमॉंग हिज रिलेटिव्स, की एक मुलगा त्यांच्या नातेवाईकांच्या मध्ये आहे किंवा नातेवाईकांमध्ये आहे, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये आहे. पुढचा पहा, अराउंड. अराउंड म्हणजेच भोवती किंवा सभोवती. ते कसं, डोंट थ्रू डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस. डोंट थ्रू डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस म्हणजेच काय, की माझ्या घराच्या सभोवती घाणेरड्या वस्तू टाकू नका. सभोवती, अराउंड म्हणजेच कुठे, माझ्या घरासभोवती. डोंट थ्रू डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस, माझ्या घराभोवती घाण वस्तू टाकू नका किंवा कोणत्याही प्रकारची घाण करू नका. वी वॉक अराउंड द टेम्पल. वी वॉक अराउंड द टेम्पल. टेम्पल मीन्स मंदिर. वी वॉक म्हणजे चालणे. आम्ही मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्यात किंवा चाललो. पुढचा पहा, द प्लेयर्स रन अराउंड द सर्कल. द प्लेयर्स मीन्स खेळाडू. रन म्हणजेच धावणे, अराउंड म्हणजे सभोवती, सर्कल, की जे काही खेळाडू होते ते मैदानावर गोलाकार पद्धतीने धावले. आता मैदान जो काय असतो तो जनरली सर्कल टाइप असतो. मग त्या मैदानावर ते जे काही खेळाडू होते ते कसे धावले, तर गोलाकार पद्धतीने धावले. मैदानाभोवती खेळाडू धावले. ओके, अशा पद्धतीने या शब्दांचा प्रयोग केला जातो. ओके, आणखीन काही शब्द आहेत ते आपण प्रत्यक्ष समजून घेणार आहोत. लक्ष द्या, पुढील शब्द आहे थ्रू. थ्रू मीन्स, या ठिकाणी आपण पाहू शकतो डायग्राम मध्ये, च्या मधून. च्या मधून, बरोबर. आरपार, आरपार गेलेला तो बाण दिसतोय. ओके, मग त्याचा वापर कसा केला जातो वाक्यात, द thief entered the house through the window. The thief entered the house through the window. Through म्हणजेच च्या मधून. कुठून, द विंडो. कुठे आला, घरात. कोण आला, चोर आला. द thief, thief means चोर. The thief entered the house through the window. चोर खिडकीच्या मधून घरात शिरला. चोर खिडकीच्या मधून घरात शिरला. ओके, म्हणजेच या ठिकाणी प्रीपोजिशन वापरलेला आहे. थ्रू, कशाच्या माध्यमातून, थ्रू द विंडो. थ्रू द विंडो. ओके, द बस वेंट थ्रू टू द टनेल. टनेल मीन्स बोगदा.
या ठिकाणी वाक्य कसा होईल? द बस वेंट थ्रू टू द टनल. टनल मीन्स बोगदा, की बस बोगद्यातून गेली. बस बोगद्यातून गेली. टनल म्हणजेच बोगदा, थ्रू म्हणजेच च्या मधून. कशाच्या मधून? तर बोगद्याच्या मधून. बोगद्याच्या मधून बस गेली. द thief run fast through the crowd. The thief run fast through the crowd. Run fast. कोण? thief. The thief run fast through the crowd. की चोर गर्दीच्या मधून वेगाने पळून गेला. अक्रॉस. अक्रॉस मीन्स च्या पलीकडे. अक्रॉस मीन्स च्या पलीकडे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच्या पलीकडे. ते कसं, त्याचा वापर कसा होत असतो वाक्यांमध्ये? माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. देयर इज अवर हाऊस जस्ट अक्रॉस द रिव्हर. देयर इज अवर हाऊस जस्ट अक्रॉस द रिव्हर म्हणजेच काय? तर नदीच्या पलीकडे आमचे घर आहे. नदीच्या पलीकडे आमचे घर आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. माझे घर नदीच्या पलीकडे आहे. देयर इज अवर हाऊस जस्ट अक्रॉस द रिव्हर म्हणजेच आमचे घर नदीच्या पलीकडे आहे. ओके. दे लिव्ज अक्रॉस द ब्रिज. दे लिव्ज अक्रॉस द ब्रिज. ब्रिज मीन्स पूल. अक्रॉस म्हणजेच पलीकडे. कोण? पुलाच्या पलीकडे कोण राहतात? दे म्हणजेच ते पुलाच्या पलीकडे राहतात. ते पुलाच्या पलीकडे राहतात. अशा पद्धतीने शब्द प्रयोग केलेला असतो. ओके. शब्द पाठ करा, त्याचा सराव करा, म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने ते वाक्य सहजरित्या लिहिता येतील, वाचता येतील किंवा त्याचा अर्थ आपल्याला कळू शकेल. पुढचा शब्द पहा, बिसाइड. बिसाइड मीन्स च्या बाजूला. बिसाइड मीन्स च्या बाजूला किंवा कडेला. ही इज स्टँडिंग बिसाइड द रोड. ही इज स्टँडिंग बिसाइड द रोड. ही स्टँडिंग बिसाइड द रोड म्हणजेच काय? तर तो रस्त्याच्या कडेला उभा आहे. स्टँडिंग म्हणजे उभा असणे. कुठे उभा आहे? बिसाइड द रोड. बिसाइड द रोड. या ठिकाणी आपण ट्री म्हटलं तर काय होईल? झाडाच्या कडेला होईल. बरोबर ना? रिव्हर म्हटलं तर नदीच्या कडेला होईल. ब्रिज म्हटलं तर पुलाच्या कडेला होईल. म्हणजे या ठिकाणी जर समजा आपण जो काही कर्म आहे तो जर आपण चेंज केला तर वाक्याचा अर्थ बदलेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण फक्त घेऊया ब्रिज घेतलं समजा, तर वाक्य कसं होईल? ही इज स्टँडिंग बिसाइड द ब्रिज. तो पुलाच्या कडेला उभा आहे. परंतु आपण विचार काय करतोय? ही इज स्टँडिंग बिसाइड द रोड, की तो रस्त्याच्या कडेला उभा आहे. बिसाइड. ही स्टूड बिसाइड हिज फ्रेंड. ही स्टूड बिसाइड हिज फादर. बिसाइड. ही स्टूड बिसाइड हिज फादर. तो त्याच्या वडिलांच्या कडेला उभा आहे. ही स्टूड बिसाइड हिज फादर म्हणजेच काय? की तो त्यांच्या वडिलांच्या बाजूला उभा राहिला. नेक्स्ट, वी फाउंड बिसाइड द रिव्हर. वी फाउंड बिसाइड द रिव्हर. फाउंड म्हणजे सापडणे. आम्हाला ते नदीच्या कडेला सापडले. आम्हाला नदीच्या कडेला किंवा नदीच्या बाजूला सापडले असं आपण ते समजून घेत असतो. पुढचा पहा, नियर. नियर मीन्स जवळ. आता जवळ या शब्दाचा वाक्यात प्रयोग कसा केलेला असतो? तर हर्ष लिव्स नियर द स्कूल. हर्ष लिव्स नियर द स्कूल. हर्ष शाळेजवळ राहतो. हर्ष लिव्स नियर द स्कूल. नियर म्हणजे जवळ. कोणाच्या जवळ? तर शाळेच्या जवळ. कोण राहतो? तर हर्ष राहतो. पुढचा, मिस्टर क्षीरसागर लिव्स नियर द मार्केट. मिस्टर क्षीरसागर लिव्स नियर द मार्केट म्हणजेच काय? श्री क्षीरसागर हे मार्केटच्या जवळ राहतात. श्री क्षीरसागर हे मार्केटच्या जवळ राहतात. अँड लास्ट, द ग्लास इज नियर द टेबल. द ग्लास इज
near the table, काच टेबलाजवळ आहे किंवा टेबलाजवळ काच आहे. The glass is near the table, काच टेबलाजवळ आहे. पुढचा शब्द आहे between. between means च्या मध्ये. या ठिकाणी डायग्राम पहा, याच्या दोघांच्या मध्ये असलेला सिम्बॉल, च्या मध्ये, दोघांच्या मध्ये. ओके, जसं की या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्याकडे 3 मार्कर आहेत. रेड मार्कर कुठे आहे? ब्ल्यू आणि ब्लॅकच्या मध्ये आहे. मध्ये असणारा जो घटक असेल त्याला आपण बिटवीन हा शब्द वापरत असतो. ते वाक्य कंप्लीट करण्यासाठी बिटवीन या शब्दाचा आपण वाक्य प्रयोग करत असतो. ते कशा पद्धतीने तर आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही सॅट बिटवीन हर्ष अँड तनय. ही सॅट बिटवीन हर्ष अँड तनय. बिटवीन म्हणजेच मध्ये. कोणाच्या मध्ये? हर्ष आणि तनयच्या मध्ये तो बसला. ही सॅट बिटवीन हर्ष अँड तनय, की तनय आणि हर्षच्या मध्ये तो बसला. I saw them between the trees. I saw them between the trees म्हणजेच काय? तर मी त्यांना झाडांच्या मध्ये पाहिले. I saw them, मी त्यांना पाहिले. कुठे? between the trees, मी त्यांना झाडांच्या मध्ये पाहिले. म्हणजे 2 झाडांच्या मध्ये पाहिलं असेल. The car is between the 2 houses. The car is between the 2 houses. 2 घरांच्या मध्ये कार आहे. The car is between the 2 houses म्हणजेच 2 घरांच्या मध्ये कार आहे. तिकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे आणि मध्ये कार आहे. जसं की आपण या ठिकाणी उदाहरण घेतला होता बघा. ब्ल्यू मार्कर, रेड मार्कर, ब्लॅक मार्कर, या 3 मार्करांचा जर आपण विचार केला तर 3 मार्कर मध्ये असलेला मार्कर कोणता आहे? तर रेड मार्कर आहे. ओके, त्याच पद्धतीने बिटवीन म्हणजेच की दोघांच्या मध्ये, त्यांच्या मध्ये असणारा घटक. आणि शेवटचा पहा, अवे. अवे मीन्स दूर, म्हणजे त्यापासून लांब असलेला एखादा घटक. त्यासाठी कसा प्रयोग केलेला असतो? माय हाऊस इज 3 किलोमीटर अवे फ्रॉम एसटी स्टँड. माय हाऊस इज 3 किलोमीटर अवे फ्रॉम एसटी स्टँड, की बस स्थानकापासून माझे घर 3 किलोमीटर दूर आहे. बस स्थानकापासून माझे घर 3 किलोमीटर दूर आहे. वी आर अवे फ्रॉम द सिटी. वी आर अवे फ्रॉम द सिटी, आम्ही शहराच्या दूर आहोत. आम्ही शहराच्या दूर आहोत. अँड लास्ट, they went away. They went away. Away means दूर. They went away, ते दूर निघून गेले. They went away, ते दूर निघून गेले. अशा पद्धतीने हा शब्द प्रयोग केलेला असतो. आणखीन काही शब्द आहेत ते आपण लगेच समजून घेतोय. ओके, पुढचं पहा. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे प्रीपोजिशन ऑफ टाइम. प्रीपोजिशन ऑफ टाइम म्हणजेच काय? वेळ सूचक शब्दयोगी अव्यय. वेळ सूचक शब्दयोगी अव्यय, त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती समजून घेणार आहोत. ठीक आहे. आणि आणखीन जे काही आपले शब्दयोगी अव्यय आहेत याच्यावर आधारित फक्त वाक्यांच्या दृष्टिकोनाने आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. तोही नक्कीच तुम्ही पहा. ठीक आहे. आता आपण सविस्तर माहिती समजून घेत आहोतच, परंतु काही शब्द राहिलेले असतील. मग अशा शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो त्या संदर्भात आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने ती माहिती आणखीन सविस्तर आपण समजून घेऊया. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक प्रीपोजिशन अव्ययाचा वापर कसा केला जातो हे आपल्याला समजायला मिळणार आहे. त्यासाठी नक्कीच पुढील व्हिडिओ पहा. आणि तो जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर अजून नवीन असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना वेळेवर मिळू शकेल. म्हणजेच आपल्याला ती माहिती समजायला मिळेल. ओके, ठीक आहे. तर लक्ष द्या. वेळ सूचक शब्दयोगी अव्यय, त्यात पहिला पहा ऍट. ऍटचा वापर केव्हा केला जातो? तर वेळ दर्शवण्यासाठी. ऍट 9 o'clock, ऍट 10 o'clock. मग हा वापर कसा केला जातो वाक्यामध्ये? तर विराट कम ऍट 8 AM. विराट कम ऍट 8 AM. विराट सकाळी 8 वाजता आला. विराट सकाळी
8 वाजता आला. ओके. We have breakfast at 9 o'clock in the morning. We have breakfast at 9 o'clock in the morning. आम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता करतो. 8 वाजता at 9 o'clock. We have breakfast at 9 o'clock. 9 o'clock in the morning. आम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता करतो. We will return at night. We will return. आम्ही परत येऊ. केव्हा परत येऊ? At night. At night. वेळ दर्शवण्यासाठी at चा वापर केला जातो. We will return at night म्हणजेच आम्ही रात्री परत येऊ. ओके. पुढचा पहा ऑन. ऑन या शब्दाचा वापर केव्हा केला जातो? तर विशिष्ट दिवस, वार, दिनांक दर्शवण्यासाठी ऑन या शब्दाचा प्रयोग केला जातो. ओके. ते कसं? ही वेंट टू मुंबई ऑन मंडे. ही वेंट म्हणजेच गेला. ही वेंट टू मुंबई कुठे गेला? मुंबईला गेला. कधी गेला? मंडेला गेला. ओके. ही वेंट टू मुंबई ऑन मंडे की ते सोमवारी मुंबईला गेले किंवा तो सोमवारी मुंबईला गेला. I was born on 13 December 1989. I was born on 13 December 1989. माझा जन्म केव्हा झाला? तर माझा जन्म 13 डिसेंबर 1989 रोजी झाला. ओके. काय म्हटलेलं आहे? दिवस, वार, दिनांक दर्शवण्यासाठी ऑन चा वापर केला जातो. म्हणजेच माझा जन्म केव्हा झाला? 13 डिसेंबर 1989. Next, singing program was held on Thursday. Singing program was held on Thursday. गायनाचा कार्यक्रम केव्हा होता? तर गुरुवारी होता. गुरुवारी गायनाचा कार्यक्रम होता. ओके. फॉर या शब्दाचा वापर केव्हा केला जातो? तर विशिष्ट कालावधीपूर्वी. विशिष्ट कालावधीपूर्वी फॉर या शब्दाचा प्रयोग केला जातो. ते कसं? आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ. आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ म्हणजेच मी महिन्याभरापूर्वी त्यांना पाहिले नाही. आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ. मी त्यांना महिनाभरापूर्वी पाहिलं नाही. नेक्स्ट, I will stay there for a few days. I will stay there for a few days की मी तेथे काही दिवस थांबणार आहे किंवा थांबेन, राहीन. I will stay there for a few days की मी त्या ठिकाणी काही दिवस थांबेन. रोहिणी has been singing for 2 hours. रोहिणी has been singing for 2 hours म्हणजेच काय की या ठिकाणी रोहिणी 2 तास गात आहे. रोहिणी 2 तास गात आहे म्हणजेच या वाक्यांमध्ये फॉर या शब्दांचा वापर या पद्धतीने केला जातो. पुढे पहा फ्रॉम. फ्रॉम वेळ सूचक शब्दयोगी मध्ये जर फ्रॉम आला असेल तर त्याचा वापर एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा केव्हापासून झाली ते दर्शवण्यासाठी फ्रॉमचा वापर केला जातो. फ्रॉम The train start from Mumbai. The train start from Mumbai म्हणजेच काय तर ट्रेन मुंबईहून सुरू होते. ट्रेन कुठून सुरू होते? मुंबईहून. The train start from मुंबई. मुंबईहून ट्रेन सुरू होते. I will start my work from Sunday. I will start my work from Sunday. मी माझ्या कामाची सुरुवात केव्हा करणार आहे? संडेला करणार आहे. रविवार पासून मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. He started to walk from Panhala Colony. He started to walk from Panhala Colony म्हणजेच त्याने पन्हाळा कॉलनी पासून चालायला सुरुवात केली. नेक्स्ट पहा इन. वेळ सूचक मध्ये जर समजा इन आला असेल तर त्याचा वापर केला जातो. विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टींसाठी इनचा वापर केला जातो. आणि स्थिती आणि दिशादर्शक मध्ये जर समजा इन आला असेल तर च्या आत मध्ये एखादी वस्तू दर्शवण्यासाठी इनचा वापर केला जातो. ओके. आणि वेळ सूचक मध्ये इनचा वापर एखादी
एखाद्या कालावधीत एखादी गोष्ट घडली असेल तर ती नमूद करण्यासाठी इनचा वापर केला जातो. ते कसं, तर या ठिकाणी फ्रॉम होता, फ्रॉम. ओके, या ठिकाणी पहा, इट इज व्हेरी हॉट इन समर. इट इज व्हेरी हॉट इन समर, की उन्हाळ्यात खूप गरमी असते. उन्हाळ्यात खूप गरमी असते. द स्कूल इज रिमेन क्लोज इन एप्रिल. द स्कूल इज रिमेन क्लोज इन एप्रिल. एप्रिल महिन्यात शाळा बंद राहते. ब्रेकफास्ट विल बी रेडी इन 10 minutes. ब्रेकफास्ट विल बी रेडी इन 10 minutes, की 10 मिनिटात नाश्ता तयार होईल. 10 मिनिटात नाश्ता तयार होईल. ओके, अशा प्रकारची ही वाक्य असतात. पुढचा पहा, सिन्स. सिन्स हा शब्द जर आला असेल तर त्याचा प्रयोग कसा केला जातो? क्रिया नेमकी कधी सुरू झाली, क्रिया नेमकी केव्हा सुरू झाली ते सांगण्यासाठी सिन्स या शब्दाचा वापर केला जातो. ते कसं, आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2011. आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2011. की मी 2011 पासून या ठिकाणी राहत आहे. मी 2011 पासून येथे राहत आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग. आय हॅव बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग. सिन्स द मॉर्निंग. आय हॅव बीन वर्किंग सिन्स द मॉर्निंग म्हणजेच मी सकाळपासून काम करत आहे. मी सकाळपासून काम करत आहे. दे आर प्लेइंग सिन्स द मॉर्निंग. दे आर प्लेइंग सिन्स द मॉर्निंग. ते सकाळपासून खेळत आहेत. ते सकाळपासून खेळत आहेत. पुढील शब्द पहा, ड्युरिंग. ड्युरिंग मीन्स विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी. एखादी घटना घडली असेल, एखादा प्रसंग निर्माण झाला असेल, तो केव्हा घडला ते दर्शवण्यासाठी ड्युरिंग या शब्दाचा प्रयोग केला जातो. ते कसं, जनरली वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर. जनरली वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर, की सामान्यपणे किंवा साधारणपणे आपण हिवाळ्या ऋतूमध्ये क्रिकेट खेळत असतो. सध्या आपण पाहिलं तर सर्वत्र कधीही केव्हाही क्रिकेट खेळला जातो. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जनरली वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर, की आपण हिवाळ्या ऋतूमध्ये क्रिकेट हे सामान्यपणे खेळत असतो. विवर बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ड्युरिंग द रेनी सीझन. विवर बर्ड्स. विवर बर्ड्स म्हणजेच काय, विणकर पक्षी. विणकर पक्षी काय करत असतात, विवर बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ड्युरिंग द रेनी सीझन. विवर पक्षी पावसाळ्यात त्यांचे घरटे तयार करतात. विवर बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ड्युरिंग द रेनी सीझन. विणकर पक्षी पावसाळ्यात त्यांचे घरटे तयार करत असतात. मेनी क्रिएचर्स लिव्ह अंडरग्राउंड ड्युरिंग डे लाईट अवर्स. मेनी क्रिएचर्स. मेनी क्रिएचर्स मीन्स सजीव, जीवजंतू. लिव्ह अंडरग्राउंड ड्युरिंग डे लाईट अवर्स, की बरेच सजीव किंवा अनेक सजीव दिवसाच्या प्रकाशात भूगर्भात राहतात. अनेक जीवजंतू दिवसाच्या प्रकाशात भूगर्भात राहत असतात. आणि पुढचा पहा, बाय. बाय या शब्दाचा वापर सर्वसाधारण कालावधीसाठी वापरला जातो. ते कोणत्या पद्धतीने, यू मस्ट फिनिश द वर्क बाय संडे. यू मस्ट फिनिश द वर्क बाय संडे. नेक्स्ट, वी ट्रॅव्हल बाय ट्रेन. अँड लास्ट, आय विश टू ट्रॅव्हल बाय एअर. यू मस्ट फिनिश द वर्क बाय संडे, की तुम्हाला रविवारपर्यंत काम पूर्ण करावे लागेल. यू मस्ट फिनिश द वर्क बाय संडे, तुम्हाला रविवारपर्यंत काम पूर्ण करावे लागेल. वी ट्रॅव्हल बाय ट्रेन. वी ट्रॅव्हल बाय ट्रेन, आम्ही ट्रेनने प्रवास केला. आय विश टू ट्रॅव्हल बाय एअर. आय विश टू ट्रॅव्हल बाय एअर, की मला विमानाने प्रवास करायचे आहे. मला विमानाने प्रवास करायचं आहे. ओके, ह्या प्रकारची वाक्य आपण समजून घेतली. पहा, आता आपला शेवटचा टप्पा आहे, लक्ष देऊन ऐका. टिल, अदरवाइज, अनटिल याचा वापर केव्हा केला जातो? वेळ सूचक शब्दयोगी अव्ययांमध्ये.
विशिष्ट कालावधीपर्यंत. तो कसा, तर ही विल बी हिअर टिल नेक्स्ट मंडे. ही विल बी हिअर टिल नेक्स्ट मंडे म्हणजेच काय, तर तो पुढच्या सोमवारपर्यंत इथे असेल. तो पुढच्या सोमवारपर्यंत इथे असेल. पुढचा पहा, ही डिड नॉट रिटर्न बॅक अंटिल टुडे. ही डिड नॉट रिटर्न बॅक अंटिल टुडे म्हणजेच काय की तो आजपर्यंत परत आला नाही. पुढचा पहा, आय विल रिटर्न टिल मिड नाईट. आय विल रिटर्न टिल मिड नाईट. मी आज मध्यरात्रीपर्यंत येईन. मी मध्यरात्रीपर्यंत येईन. ओके, परत येईन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आय विल रिटर्न म्हणजेच परत येईन. कधी, तर मिड नाईट म्हणजेच मी आज मध्यरात्रीपर्यंत परत येईन. पुढचा पहा, बिफोर. बिफोर म्हणजे च्या पूर्वी. तो कसा वापरलेला असतो, ही रीच द बस स्टँड बिफोर 8 o'clock. ही रीच द बस स्टँड बिफोर 8 o'clock म्हणजेच 8च्या पूर्वी तो बस स्थानकावर पोहोचेल. 8च्या पूर्वी तो बस स्थानकावर पोहोचतो. आय गो फॉर अ वॉक बिफोर डाऊन म्हणजेच मी सूर्योदयापूर्वी फिरायला जातो. आय गो फॉर अ वॉक चालायला जातो किंवा फिरायला जातो. मी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटेच्या आधी, मी पहाटेच्या आधी चालायला जातो. पहा, द thief run before our eyes. The thief run before our eyes. चोर आमच्या डोळ्यासमोरून पळून गेला. चोर आमच्या डोळ्यासमोरून पळून गेला. लास्ट आफ्टर. आफ्टर याचा वापर च्या नंतर म्हणून केला जात असतो. ते कसं, ही कुड सेंड द पोस्ट आफ्टर 11 AM. ही कुड सेंड द पोस्ट आफ्टर 11 AM म्हणजेच 11 नंतर तो पोस्ट किंवा पत्र पाठवू शकतो. ऑल स्टुडंट वेंट आफ्टर देअर टीचर. जुलै कम्स आफ्टर जून. ओके, ऑल स्टुडंट वेंट आफ्टर देअर टीचर. ही सर्वच विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मागोमाग गेले किंवा त्यांच्या मागे लागले. जुलै कम्स आफ्टर जून. जून नंतर जुलै महिना येत असतो. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्रीपोजिशन्स वर्ड होते, शब्द होती, त्या शब्दांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो ते आपण समजून घेतलं वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या माध्यमाने. मग ते एक्झाम्पल्स तुम्हाला किती समजले त्याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी एक्सरसाइज म्हणून काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. काही प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, fill in the blanks with suitable prepositions. Fill in the blanks with suitable preposition म्हणजेच काय की खालील ज्या काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्ययांचा वापर करा आणि ते भरा. जर उत्तर येत असतील तर त्याची जी काही वाक्य लिहिलेली आहेत तशीच वाक्य लिहा आणि व्यवस्थित उत्तर लिहून ती तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमाने पाठवा. किंवा अगदीच तसं येत नसेल तर वहीवर सोडवा. वहीचा फोटो काढा आणि तो टॅग केला तरीही चालेल. कमेंट बॉक्स मध्ये शेअर केला तरीही चालेल. म्हणजेच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते समजायला मिळू शकते. पण प्रॅक्टिस नक्कीच करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. कारण शब्द भरपूर आहेत. आणखीन आपण सविस्तर जे काही शब्द राहिलेले आहेत त्या शब्दांची माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तेव्हा फक्त आपण वाक्य लिहिणार आहोत आणि वाचूनच समजून घेणार आहोत. एवढे डिटेल्स आपण घेणार नाही कारण ऑलरेडी आपण ती डिटेल्स घेतलेले आहे. ओके, ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. आनंदित राहा.